पुण्याची कामं काय करता कुत्र्याला बिस्किटा देतो आणि राहिलेली ती खातो पहिले खातो. मला बदाम का अरे अख्खं रात बाहेर येतील यांचं दुकानचं. मस्त उडतील हाय ना आपल्याला वाटतंय बाबा हा वेणी गेला अरे तुम्ही तू कापला काय माझी शेफ्टी स्पेशल आहे सांगितलं हातावर घेतो काय शब्द अडकतात डायरेक्ट कॅप्चर होतोय काय कॅप्चर होते आम्ही चाललोय आत्ता पतंग उडवायला आणि पतंग आमचा रेडी करायला लावलाय. तुम्हाला दाखवते चला. मस्ती झाली त्यांची. ओके ती मागे लावायची रेडी दोघांचे एक एक मागं लावा. पतंगाच्या बरोबर तुम्ही म्हणून टेप टेप अरे टेप दे ना एवढा कसा रे बिन ऐकलं तर ते फाईल स्वतः ठेवली मिनिट होते तू ठेवली मला बदाम का अरे अख्खं रात बाहेर येतील यांचं दुकानचं. मेट्रो भेटला होता म्हणलं आमच्या घरी गपचूप राहत असते शेपटी बघा कोणाची लावली घोड्याची त्याने तिची एवढी मोठी शेपटी असते रे. पातळ मध्ये गेली ठेवली ना एवढी मोठी गेली असा खिचला का लगे सगळ्यांना वाटला पाहिजे सुजल पाटील असा हो, नाव टाक. एक बाजूला सुजल आणि एक बाजूला सुमित. हा तो टाकू हे नको थांब Black. दुःखाला लागला हसून हसू नको दुःखाला लागला चहा मिटल चहा नाही भेटायचं चहा होत. मला नाही माहित तुला काहीच नसतं माहित तुझा कव्हरचा प्रॉब्लेम आहे भाई हट त्या व्हिडिओ चांगले नाही पाहिजे तुझे तुझे तुझ्या मोबाईलला नाही. अहो त्याचा मोबाईल त्याने बरोबर हा, charging तो करून घेतला. त्या मला नेहमीचा. असं ठेवून दिला बघते तिने तो तसाच प्रॉब्लेम आहे नेहमीचाच येतो. ह्या काय असं आहे आता मी नाही काय चार्जिंग झाल्याशिवाय हा तिकडे जाऊन काय करणार आहेस मोबाईल बघणार आहेस तू हो काय फोन येतो मला तुला कसं येतो 12 वाजता मम्मी बघते पप्पा बघते. बाकी mute करा मम्मी पप्पा बघतात मग असं आहे. बघ बघ मम्मी पप्पा vlog बघतात. असं नाही करणार असं वाटायला लागलंय. थांब जरा फोटो तू करा का पाईप लावायला लागतील तुझ्या मागे बघ चला एकदा टाइमपास होते तोपर्यंत आपला चहा. आणि आज आम्ही तिलगुल बघायचे ते बनवले तुम्हाला दाखवते. या तिळगुळ घ्यायला तिलगुळ घ्या गोड गोड बोला आहे पाप. हे बघा असं असतंय व्हिडिओ एक बाजूला काढताना बघा कसं. तू जागेवर बस. हे चहा होत काय सांगलास हा मग असं नेम लागतो का व्हिडिओ करता करता. टाक बस झालं एवढा हसायचा नाही ना. पुण्याची कामं काय करता कुत्र्याला बिस्किटा देतो आणि राहिलेली ती खातो पहिले खातो थांब जरा वाटतो नाही राहिलेली खातात बाकी कुत्र्याला देतात. का तुम्ही म्हणजे ते तुम्ही कुत्र्याला असं होता कुत्र्याला देतात आणि
राहिलेले तुम्ही खाता फेकून द्यायची का कुत्र्याला असा असं काय नाही आता नाही, क्लिअर आता त्या- क्लिअर करायची काही गरज नाही जसं आहे तसं ठीक आहे बरोबर आहे तो. वेगळंच बोलला जाऊ दे माफ करा आता उशीर आता. नाही आम्ही जातो राहिलेले कुत्र्यांना देतो. हा. असा तू पण आहे तुझ्याचं बोला ना नाही, पण आपली येतात जाते ना राहिलेले कुत्र्यांना देतो म्हणजे पहिले आपण- मी पण गाडी चालवणार आहे रानू कुठं ते हा. ही ओपन घे ग रानू ही आपण घे ग ही आपण- तिकीट टाक. डिकीत बूट आहे चला हो दोघं तसंच जा तुम्ही चला पतंग उडवायला 5 तर वाजले आता. गर्दी असेल तिथं पक्की ते काय पोरा चालतात ना चला पतंग उडवायला आपले ग्राउंड वर जायचं का बघू ना आता गर्दी कुठे आहे ते बघा ती क्रिकेट खेळतात वाटते हा दोघं डायरेक्ट तयारी पण बघते तयारी तो माझ्यावर पहिले उडवा द्यायचा बघा. इकडे भारी ना जागा आहे भारी जागा आहे पण आता उडला पाहिजे उडायला धावायला जागा नाही ना बघू आता दोघांचं पतंग किती वर जातं मग ठेवलेली तू ठेवलेलीस ना अरे पहिला मला फोटो काढायचे भारी भारी भारी. आता पतंग चाललं ते स्वतःच उडायला लागले स्वतःच उडायला लागलं काय झाले त्यांना कधी उडवतंय अपेक्षा वाढ भारी रे मस्त उडतील हाय ना नाही, ते आपल्याला वाटतंय बाबा हा वेणी उडला. गेला अरे उडला माझा थोडा पतंग. आराम थोडा आहे. तुम्ही तू कापला काय माझी शेफ्टी स्पेशल आहे तुझी बसवले का हा, एवढी मोठी खड्डूची बसवली नाही सगळ्यांची काढली घोडे ते अर्धी कुत्र्याची वाघाची घेतली नाही अर्धी माकडाची हे बा असा बांधला अरे तू माझा रील आहे काय आहे मी सांगितलं हात घेतो काय मी ते म्हणून शब्द अडकतात माझं डायरेक्ट कॅप्चर होत आहे कॅप्चर होते तुझा इकडे जाते पतंग बाकी जरा तर फेकावं. अरे या उलटाच जाते रे सगळा उलटा नसते तुझं काय सरळ आहे अरे पण मला एक फोटो काढायला तर ठेवायचा असतं. ते बघ दादू काय काय करू माझा माझं? पतंग फाडला फोटोशूट मध्ये यांच्या थंबनेल माझा पतंग फाटला ऐसा बोट निकला उसमें हे दोघी माझा पतंग फाडलाय बघ फाटलेल सांगतो आणि मी उडवला माझा हात लागलाय ना त्याला म्हणून उडला अगं खतरनाक सुजलचा काय अजून हातातच आहे शेपटीवाला नाही ना त्या काय विषय होतो बघा कसं त्या पाय. असा उलटा पडतो जागे राडू पकड त्याला हा हा हिरो बघा माझा उडवलाय कोणी तो तुम्ही म्हणून तो उडतो वाव 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 ऐ आता वेगळीच ठिकाणी जाऊ. काय सुजल तू त्याला सगळ्यांच्या शेपट्या जॉईन केल्यात म्हणून जरा जे मेहनत करा. सुमितचा विषय म्हणजे दरवर्षी पतंग असतो आमचा वर एकदम दादू माले को दे ना असं काय करून राहिला तू अरे इकडे इकडे असा ये मग मी असं थोडीशी रील बनवेन पकड रानू थांब असू दे त्या ते उडवता? ते बाजूला रानू उभी तिकडे. तो बघा, रील दे ना व्यवस्थित
हिला पण उडवायचं आहे अजून. मम्मी कसा अरे आला खाली. काम तुला बरोबर नेऊन तुझं. सुजल आता दिसत उडून. सुजल तू बांधतो चुकीचं शपथ सुमित सांगतो. त्याला उडून दे जा. माऊला आणायला पाहिजे होती रे. काम एक वर खाली घालवते. अरे हिच्या हातात त्याचं लगेच खाली जात आहे. अरे आपल्याला घाबरते ती. वजन आहे ना त्याला. सुजल नक्कीच 2-4 किलो वजन कमी होईल तुझा. बाबा कम्या का चाललंय तुझं तुला नाही. खाली नका ना आता कोणतं नाही बाय गुंतणार. सोडा. तू बिलकुल खायचं ते मांजाला म्हणून. मोबाईल पाडशील. मी थांबा थांबा दिल द्या का उठल्यावर काहीतरी आहे सुमी त्याला बांधून दे ना यार. काय त्याला बांधायची कोलाय काय तुझा काय नाही उडत? माझा मी बांधलाय. माझी बाबा पद्धती ए बाबा सुमितचा विषय आहे. सुमितचा पतंग मी माझी पद्धतीत आणलाय. तुझं डबल दाखवलं. वरती झालं मागच्या वरती नाही वरती घेत चाललाय एक आवळा असेल आपली पतंग. का मम्मी नको ना करू तू. अरे मी काहीच नाही केलेला. फक्त पकडून ठेव. कोणतं हवामान बरोबर नाही. उतरव खाली उतरव. अंदाज आज काय हवा चांगली नाहीये. टाईट देते का पक्का ढिला देते अरे याला कर ना ह्याचा उडव ना पहिला. तू दगडी उडवतोस अजून उडव. उडला तरी चांगलं सुजलचा पतंग अजून काय उडायला तयार नाही. उडवलास का सुमितचा उडाला नसतं वर. काय करू मग सोडू काय या? नको उडालो सुमितच्या पतंगाचा एक विषय आहे. माझ्या हातात आला ना की लगे खाली येतो. घाबरतो मला. सुमित याला माहित होता ना. मी सांगतो बांधायला शिकवलाय. मला तर सांगा होता. नाही 2-2 रस्त्या बांधू. 2-2 रस्त्या एका साईडला 2-2 रस्त्या. काय कमबॅक तुझा अजून. हा चालला हो आता. हा आता जाणार. फायनली सुजलचा पतंग उडलेला आहे. फायनली आकाशामध्ये भरारी घेतलेली आहे पतंगाने सुजलच्या. आणि आमच्या हिरोचा पतंग तर काय सांगून फायदा नाही. मलाच दिसताना झालाय हा बघा. अरे रे 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 ढिल्ले ढिल्ले ढिल्ले. मला पलाय लागा ना भेटली मागं तूने ढील ना दिया किया तो क्या किया. चला ग्राउंड मध्ये जाऊ उडेल आता तूने ढील ही ना दिया. काय देती का लय वाईट रे लय वाईट दादूचा पतंग पडला आता. यू माय गॉड एवढा उंच जाऊन कसा का पडला. मला आणते आता अण्णा. शेपटी पडली. राणा खाली उतरव. मग माझ्या जवळ दिला असतंस तर. अरे तो तिथून कसा काढशील दागा. पतंग पडला दादूचा. सुजलचा भारी गेलाय बघा आता. ओ बघ सुजल तुझा पतंग उडला ना सुमितचा पडला. ही जुबान असते ना हा आता तो पतंग आहे तो बांधतो का? अशी रशी धर अशीच ना ए, झाली माझी व्हिडिओ काढून. मला कापायचा होता रे का ते कापायच्या आधीच आत्महत्या केली त्यांनी. सुसाईड केला. सगळं झाल्यावर साहेबांनी एंट्री मारलेली आहे. संपला आता. संपला नाही परत चालू केलाय. कुठे गेला तो बाई दादाचा. अरे दादूने परत उडवला. काय दादा दादा काय इकडे इकडे
हा पतंग अजून इथंच आहे. गेला आंबट. हवा कमी झाली आता. सुजलचा एक नंबर गेलाय बघा वर एकदम. मला दिसत नाही आता. हा बघा सुजल. सुजलचा आता जेमतेम गेलाय वर. नाही सुजल नक्की फाडायचं आहे का उडवायचं आहे? वन टू थ्री पप्पांजवळ जा. आकाशात जा. 1 2 3 पप्पांजवळ जा. सगळं उडून झाल्यावर दादानी दिल्या आता राणूला मज्जा घ्यायला. मम्मी वाट बघते पतंग उडवायला. रील करायची बाकी आहे. आता जाणार नाही ना दादा? नाही आता नाही खाली पडणार. मजा येते काय उडलेल पतंग उडवायला. आता इकडचं भारी वाटते दादा ना. हा झालंय. चला अशा प्रकारे मस्त आज पतंग उडवून झालेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला आजच्या या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबू. भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. देवा त्या सुजल बघ कुठले कुठं. तुटला नाही सुमितचा खाली आला. तुटला नाही खाली आला. सुजल अजून तिकडेच आहे. चला